नमस्कार मंडळी मी गणेश ठाकरे महाराष्ट्र नेता या चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत आहे. अजितदादांचं निधन झाल्यानंतर प्रामुख्याने सुनित्रा पवार यांच्याकडे सर्व सूत्र आले. परंतु सुनित्रा पवार यांना गुंगी बुडिया किंवा सुनित्रा पवार यांना काही कळत नाही अशा काही प्रतिक्रिया येताना दिसत होत्या. परंतु त्याच सुनित्रा पवार यांनी आता जे काही चाकणकर बाई असेल त्यांचा गेम केला का, पटेल तटकरे यांचा गेम केला का, नेमकं काय प्रकरण आहे याचीच माहिती घेणारा व्हिडिओ. नक्की चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका. म्हणजे ज्या अर्थी अजितदादांचं निधन झालं आणि अजितदादांचं निधन झाल्यानंतर प्रामुख्याने पटेल आणि तटकरे हे सर्व सूत्र राष्ट्रवादी पक्षाच्या हातात घेतले होते. परंतु सुनित्रा पवार हे देखील कधीतरी त्यांच्या वडिलाच्या कारकिर्दीत किंवा त्यांच्या वडिलाचं जे काही राजकारण असेल, राजकारणी घराणं असेल, या घराण्यात वाढलेल्या सुनित्रा पवार त्यांचं जे काही बालपण असेल ते राजकारणी घराण्यातच गेलेले आहे. आणि त्यांचं लग्न झाल्यानंतर अजितदादा पवार हे देखील एक राजकारणी होते. त्यांच्या तालमीत वाढणाऱ्या परत या सुनित्राताई आणि राजकारणात ज्या पद्धतीने पवार घराणं असेल हे पहिल्यापासून ऍक्टिव्ह आहे. मग शरद पवार असेल किंवा अजितदादा पवार असेल, यांनी राजकारण हे सुरुवातीपासून बघितलं. अशा असणाऱ्या राजकारणातल्या धुरंधर सुनित्राताई यांनी निश्चितच चाकणकरबाई यांचा गेम केला. आता ज्या पद्धतीने चाकणकरबाई किंवा पटेलच्या सोबत असणाऱ्या चाकणकरबाई, सुनील तटकरे यांच्या सोबत असणाऱ्या चाकणकरबाई, एरवी त्यांचं बोट वगैरे रंगवलेले असायचे, ओटाला लिपस्टिक आणि चापून चुपून साडी, असे काही दिसणारे चाकणकरबाई. आणि विशेषतः ह्या चाकणकरबाई आपल्याला रीलच्या माध्यमातून पाहायला मिळाल्या असतील. ह्याच चाकणकरबाईचा गेम हा निश्चितच सुनित्रा पवार यांच्या माध्यमातून झाला. एकंदरीत कसं, ज्या पद्धतीने हे जे काही प्रकरण असेल भोंदू बाबांचं, या भोंदू बाबाच्या प्रकरणाला कुठंतरी ठिणगी पेटवण्याचं काम हे निश्चितच सुनित्राताई यांच्या माध्यमातून झालेलं असावं. कारण तर त्यासोबत जे काही सुनील तटकरे असतील, सुनील तटकरे यांच्यासोबत असणारे त्यांचे जवळीक संबंध असतील आणि विशेषतः त्यांच्या राहणीमानावरती जे काही भाळणारे लोक असतील, त्या माध्यमातून कुठंतरी चाकणकरबाई यांच्यावरती कोणाचा तरी आशीर्वाद असावा असं देखील बोललं जात होतं. आणि त्यानंतर जे विशेषतः जे काही प्रकरण असेल भोंदूबाबाचं, या भोंदूबाबाच्या प्रकरणात अनेक खुलासे सादर झाले, आरोप सुद्धा झाले चाकणकरबाई यांच्यावरती. परंतु ज्या पद्धतीने चाकणकरबाईंनी जे काही महिला आयोगाचा राजीनामा असेल तो मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे दिला, म्हणजे सुनित्रा पवार यांच्याकडे ते राजीनामा देणं अपेक्षित होतं किंवा त्या विषयावरती चर्चा करणं अपेक्षित होतं. आणि त्यानंतर ज्या पद्धतीने चाकणकरबाई त्या ठिकाणी व्यक्त झाल्या, त्यांनी जो काही राजीनामा दिला, मग महिला आयोगाचा असेल किंवा पक्षाचा राजीनामा असेल, ज्या पद्धतीने दिला त्यामध्ये चाकणकरबाईचं जे काही वर्तन होतं, जे काही त्यांची देईबोली भाषा होती ती वेगळ्या पद्धतीची होती. त्या ठिकाणी त्यांचा स्वाभिमान आपल्याला प्रामुख्याने पाहायला मिळाला. खरं तर मंडळी बोलताना त्रास होतोय, तोंडात लाल मग सॉरी. त्यानंतर चाकणकरबाई यांचं जे काही आपल्याला शिष्टपणा किंवा त्यांचा मोठेपणा ते आपल्याला प्रामुख्याने त्या राजीनाम्याच्या टायमाला पाहायला मिळाला. आणि एकंदरीत जे काही तटकरे असतील, प्रफुल्ल तटकरे असतील, प्रफुल्ल पाटील असतील किंवा सुनील तटकरे असतील, यांच्यासोबत असणारे जवळीकचे संबंध आणि त्यामध्ये पक्षाचं नाव होणारं खराब, या दरम्यान जे काही चर्चा झाल्या त्यामध्ये कुठंतरी चाकणकरबाईंना फटका देण्याचं काम सुनित्रा पवार यांच्या माध्यमातून झालेलं असावं. कारण तर व्यक्तिगत राग असेल किंवा अनेक नेत्यांचं त्या ठिकाणी समज ऐकल्या जात नव्हतं. पटेल आणि तटकरे सारखा व्यक्ती, त्यांचा आशीर्वाद या चाकणकरबाईंच्यावरती होता. मग महिला आयोगाच्या माध्यमातून सुद्धा काही महिलेवरती अत्याचार झाला, तर त्या विषयावरती सुद्धा फारसं चाकणकरबाई बोलत नव्हत्या. ह्या सगळ्या गोष्टी ध्यानात आल्या होत्या सुनित्रा पवार यांच्या देखील. परंतु
पक्षाचं काम आणि पक्षाची बाजू सांभाळणाऱ्या चाकणकरबाई यांना कुठे गाठता येत नव्हतं. कुठे गाठल्यानंतर सुद्धा बोलता येत नव्हतं. आणि शेवटी अशी एक वेळ आली की त्या टाइमाला चाकणकरबाईंना गाठण्याचं काम हे सुनित्रा पवार यांच्या माध्यमातून झालं. आता काही टायमाला असंही बोललं जाते की सुनित्रा पवार हे सगळं करवत आहेत, किंवा याच्याही पेक्षा मोठा नेता सुनित्रा पवार यांच्या ज्या पद्धतीने सांगितलं जाते, म्हणजे सुनित्रा पवार यांना त्या बड्या नेत्यांच्या माध्यमातून सांगितलं जाते, त्या पद्धतीने सुनित्रा पवार यांनी चाकणकरबाई यांचा गेम केला असं देखील बोलले जाते. मग आता पटेल आणि तटकरे असतील किंवा चाकणकरबाई असतील, यांचा जो काही गेम झाला किंवा होणार आहे, त्या दरम्यान सुनित्रा पवार यांनी आपल्या हातात सूत्र घेतले होते का, किंवा मग एखादा बडा नेता होता, पटेल आणि तटकरे यांचा गेम झाला का, चाकूरकरबाई यांचा गेम होणार का किंवा झाला का? आता ज्या पद्धतीने व्यक्त होतात किंवा ते फरार आहेत असं सुद्धा बोलले जाते. त्यानंतर भोंदूबाबाच्या प्रकरणात प्रामुख्याने चाकरकरबाई यांचं नाव येत आहे, परंतु चाकरकरबाई काही बोलायला तयार नाहीत. CIDच्या माध्यमातून, SITच्या माध्यमातून त्या ठिकाणी बोलवल्या जाते, परंतु ते देखील तिथे हजर होत नाहीत. मग नेमकं चाकूरकरबाईचा गेम झाला का किंवा होणार का, या संदर्भात नेमकं तुम्हाला काय वाटते? सुनित्रा पवार यांनी गेम केला का, किंवा मग वरिष्ठ नेता कोणी आहे? नक्कीच कमेंट करायला विसरू नका. जय शिवराय.